हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. दिस इज सिद्धी रावली आणि माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी चालली आहे अलिबाग. हा माझा फ्रेंड आहे विशाल, ह्याच्या गावी. तर आता जास्त आम्ही लवकर नाही निघालो. आय थिंक खूप टाईम लेटच निघालो. आता वाजले 9. 9 वाजताच निघालो आम्ही. जास्त लवकर निघायची घाई गडबड नाही केली. मस्त एक पूर्ण करून निघतोय. तर जाताना तो चालवणार आहे आणि येताना मी, असं आमचं डील आहे. तर आता तुम्हाला दाखवते आमची जर्नी टू अलिबाग. बाय. फिट ट्रॅक देते कसं. लेट्स गो. आम्ही आता ऑलमोस्ट तुर्भे पोचलेलो आहोत. आणि डोळ्यातून खूप पाणी येत होतं म्हणून विचार केला गॉगल लावते. भेटू थोड्या वेळात. हाय गायस. हॅलो. गाईस गेला माझा. यू नो गेलाय. हॅलो गाईस. स्वामींच्या मठात डोसा खायला. डोसा खायला स्वामींच्या मठात आलाय. लेट्स गो. कोणते स्वामी? इकडचे स्वामी. मला नको आहे भविष्य. मला नाही ऐकायचं स्वतःचं भविष्य. मला हे कन्सेप्ट नाही आवडत, भविष्य समजून घ्यायचं मला. हाय. अब दिख रहे हो इसमें? हाँ. कौन है ये? किधर जा रहे हो आप? घूमने जा रहे हो? कैमरा है. वाह. हाँ हाँ. क्या देखना है आपको बताओ. कॅमेरा. भारी काहीतरी आहे, एकदम मस्त स्मेल येतो. घीचा स्मेल हां ॲक्च्युली मी आमचा पार्टनर पण खातोय ते डोसा. माझी बॉटल आण. हे 100 गोळ्याच्या माझी बॉटल आण. तू आणि पहिली चटणी टेस्ट कर. थोडी 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 का खाताना तुला हवं आहे? मला ते असं काय कशी टेस्ट येते मला हे करायचं. असं हे येतं. खा ना तू. तू चालू कर. तू का थांबलास? सॉफ्ट असा गरम पण असा. खूप गरम आहे. सुंदर ना. खूप छान आहे. ही चटणी मस्त आहे. सगळ्या चटणी वेगवेगळ्या आहेत. प्रत्येकाची टेस्ट वेगवेगळी. सुंदर गोष्ट आहे. अजून घेतो.
हा ना. ॲक्च्युली छान होते, सॉफ्ट तरी. तुमचं बटाटा वडा कशी ना तू एवढा मोठा बटाटा वडा एवढा मोठा. अरे एकच घ्या छोटी एकच रसम मला तर भेटू आम्ही खाऊन झाल्यावर. खाल्लंय म्हणजे सकाळी 3 पुरणपोळ्या खाल्ल्या मी. विशाल मेदूवडा हे सगळं खाऊन आणलं. त्याच्यानंतर आता एवढे डोसे. शेवटी आमच्याकडून संपतच नाही ते. सॉरी गाईस बट इथपर्यंत भरलो आहे आम्ही. आता आम्ही नाही खाऊ शकत म्हणून ते आता वेस्ट चाललं. बच्चा माँ के हाथ से खा माँ के चम्मच नहीं मैं उन्हें माँ के चम्मच से खा के बड़ा हूँ. आता हा टिक्का बाहेर गेल्यावर करूया. हां बा इथे जे स्वामी आहेत ज्यांनी हा टिक्का लावलाय त्यांनी कसलं सुंदर बाहेर हे केलंय. भाई सहा मोरया. कसलं सुंदर त्यांनी एक एक मूर्त्या ठेवले. त्यांनी त्याला छान हे केलंय, पूजा केली त्याची. गप्पा मोरया. हनुमानजी दक्षिणा. पूरा फॅमिली आहे. हा ना. बघ किती सुंदर आहे. हा बापरे खरंच खूप सुंदर केलं त्यांनी. साडी पण नेसवली आहे. विशाल थांब येते. ते मी तुम्हाला जाता दाखवते. जाऊ शकतो का आपण? माहित नाही. मी तर जायचो होतो पण तू जायचो. दादा आज येऊ. असलं सुंदर केलं यार. एकदम गावी आल्यासारखं वाटतंय. छान. मी इथे आयुष्यभर राहीन. खरं खरं मी तर माझ्या गावी पण कधी नाही बघितलंय. तेवढं सिस्टमॅटिकली सगळं केलंय. बॅच लावले. हा एक नंबर पोरगा 2 नंबर पोरगा. तुझे
माहित नाही. मी फर्स्ट टाइम बघितलं असं. सुंदर आहे पण. हा ना. म्हणजे हायपर एकदम शांतपणा हात लावायला लागला की मुंडी लगेच हे करते ती. आत्ता जवळ झाला. कवळा माला. अभी अभी रिसेंटली इसका ये डाउनलोड हो गया. दादा सगळ्यांना खायला घेऊन चाललंय. त्यांची सेवा करायला किती माणसं आहेत बघ. खरंच आणि सुंदर केलंय. पाळायचं म्हणून पाळलं नाही ते. इथेच राहायचं. स्वामी फुल खरंच. स्वामींनी दत्तक मला घेतलं. मी राहणार स्वामींकडे भाई. मला एक फक्त लॅपटॉप द्या. स्वामींनी मन जिंकलं खाण्याच्या बाबतीत पण आणि आजूबाजूचं पण. स्वामी मला दत्तक घेतील का? मला काहीच नको. मी माझ्या सगळं घेऊन येतो. आम्हाला घेत नाही. आम्ही बोलतो आम्हाला घेत आम्हाला घेत नाही. फक्त मला इथे राहू द्या फक्त आहे. आम्ही आता मुलीच आहेत दोन. बाळा ए बाळा. हा बोला. आम्ही दोन्ही मुलीच आहेत. त्या मोठ्या असतील स्वामी. डॉक्टर आहेत दोन्ही. मी एवढूच असताना यायचो स्वामींकडे. मी एवढूच असताना यायचो. मुली MG मध्ये दोन्ही डॉक्टर आहेत. हा नाही खरंच ते खूप म्हणाले छान आता केलं आणि इथं त्यांनी दवाखाना जपलं छान open आहे. करतात म्हणाले. प्राण्यांचा असणार की माणसांसाठी असणार? माणसांचं. माणसाचा. केलं बरं किती. खरंच खूप छान केलं. तुमच्यावर गाई घ्यायच्या. हा शेट आराम करतायत. शेट सगळं व्यवस्थित चालू आहे ना आमचं. जरा लक्ष ठेवा. चला कसं छान वाटतं पण एकदम सुंदर. तू विचार कर ना, हे झाडं बिडं वाढल्यावर किती अजून सुंदर वाटेल. हा खरंच. माहित नाही तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसतंय की नाही. खूप मोठं ग्लोब सारखं दिसतंय. भाई पूर्ण इथे एवढे मोठे मोठे फॅक्टरीज आहेत. ठीक आहे. पूर्ण रस्ता ह्याच्यानेच भरलाय. हा इथे त्यांना राहायला वेळेला सोय पूर्ण. खूप मोठा प्लांट आहे इथे त्यांचा JSW चा. केवढं हा ना केवढे मोठे प्लांट आहे इकडे. फक्त त्याचे ते स्टीलचे हे आहेत कंटेनर्स आणि काय काय. जास्त सुंदर आहे. तुम्ही ते थांबलाय तर थंडा पियाला. तरी थंड पियायचं वाटतं होतं. मग थांबलोय त्या बाबांकडे. मी नाही पितलं. माझा मला घेतलं. तुझ्या प्रकारे झालं तर पडणार.
नाही दिसत आहे. मस्तपैकी थंडा पिऊन बरं जाणं. इथून आय थिंक 15 मिनिट्स आहे घर. 15 मिनिट्स आपण जायचं. गाडी तिथे लावली आहे actually. कुठे गेली? हा इथे. लेट्स गो. नाही, गिरीश का गाना? यस, गिरीश का गाना सुनेगी. बोलो क्या किया मैं भी, अगर प्यार न किया तो क्या किया. कसा रस्ता जरा खराब आहे थोडा. बाहेरचे रस्ते छान होते. अर्धा पाऊण तासाचा पाय थोडा खराब आहे. चालवत असं शांत बसलेला होतास. पल्पीवर एवढी ताकद आली. काय आलं? दे टाकू. खाल्लाय मी तुझ्यासोबतच. मी असा पण खाल्लाय, पण तुझ्यासोबत पण खाल्लाय. चोंडी बाजार. नाही ना. काय लागलं? हो दिसतंय. इथे ते बस थांबतात ना, फेरीवाले ते इथे. हा, आम्ही ते किहीमला आलेलो ना कीर्तीच्या बर्थडेला एकदा. हा, मग ते इथे बस स्टॉप साठी बस साठी थांबलो होतो. हा, माहित नाही. मी जेव्हा पोरेंना बाईक चालवताना बघते मला खूप चांगलं वाटतं. आय डोंट नो बाकी सगळ्यांना असं वाटतं. तुमचं गाव असं असेल तर कोणाला नाही आवडणार घर. आमच्या गावी जायला 12 तास लागतात. तेच बोलते. तुमचं तुमचं गाव एवढं जवळ आणि सुंदर आहे म्हणून तुम्हाला आवडतं. हा हा हा, दाखवलाय. फक्त हा, तेच बोलली. आय थिंक तुम्हाला लास्ट टाइम आपण आलेलो तेव्हा तुम्हाला स्कूटी चालवायला दिलेली इथे. कोणाची तरी स्कूटी घेऊन आलेलो आपण. हा, आणि तू स्कूटी चालवायला दिलेली. अरे पागल.
सुरेश का काम 25 हो गया. वट आहे वट. कदमांची वट आहे. गणपती बाप्पा मोरया. ऍक्च्युली मला स्पीड ब्रेकर दिसतच नाहीये इकडचे. इथून लेफ्टला. हे त्या काकूंच्या घराबाहेर आलो काय? हा राईट ना. One eternity later. चालू आहे कॅमेरा म्हणून तर म्हटली असंच जाऊन येऊया. ऍक्च्युली आम्ही सकाळी झालेलो. हा आम्ही सकाळी झालेलो तेव्हा तर पाणी भरपूर फुटपर्यंत होतं. जवळजवळ नाही खूप मोठी पिंड आहे आतमध्ये. हात टाकून तुला कळणार की तिचा बेस कुठपर्यंत. हा पण दुपारी आलेलो आम्ही तेव्हा ते कॅमेऱ्यामध्ये काय रेकॉर्ड केलं नव्हतं म्हणून मी विचार केला की आत्ता तुम्हाला दाखवलं. किम बीच माझं फेवरेट बीच आहे कारण की लिटरली इथे एवढं जास्त स्वच्छ असतं सगळं आणि इथं असं प्रायव्हेट बीच वाला फिलिंग येतं. इथे असं सिटिंग साठी एवढं सगळं आहे. तिथे सावली पूर्ण आहे. इथे असं समोर पण छान व्ह्यू आहे. गाना सुनेगी नाही सनसेट से मन भर गया. मस्त वाटतंय. ती वाली. चला ती बघा बघा. गावी घर असावं तर असं असावं. एवढी शांतता आहे. छान बाजूलाच 2 मिनिटावर बीच आहे. मंदिर आहे. सगळं आहे आजूबाजूला. कसलं ह्यूज आहे बघा. बाहेरच नाक्यावर तोंडीला तिरंगा वडापाव. विशाल मला बोलला की खूप चांगला वडापाव भेटतोय इथे म्हणून आम्ही ट्राय करणार आहे. होय HD नाही बोलली नको सुट्टीत. अरे थांब ना ते दाखवायचंय म्हणून मी ठेवलंय. एकदा काढलं की संपलं. आता गाडी जवळ जाऊया म्हणजे कसं मी हेल्मेट काढते गाडीवर. हातातलं सगळं कुठेतरी ठेवावं लागेल. आता आम्ही ते अमृताला चहा प्यायला आलेलो आहोत. चहाचे जिभेचे चोचले हे कोणतरी मला काल असं सांगत होतं. त्याच जिभेचे चोचले पूर्ण करायला आम्ही इथे चहा प्यायला आलोय. पाटील हॉटेल. खूप लहान असतं तेव्हा हे नव्हतं. याच्या पाठी फक्त एक बाकडा होता. मला घेऊन यायचे बाबा भजी खायला. आईला थांब हेल्मेट काढावं लागेल. पकड. गणपती बाप्पा मोरया. घेतलंय मी सगळं.
इम्पॉर्टंट गोष्टी घेतल्यात आणि जर का राहिलं असेल तर मग आजी आणेल.